मित्रांनो, आज आपले आयुष्य जे काही आहे ते आपल्याला असलेल्या सवयींचा परिणाम आहे. सवयी या माणसाला घडवू शकतात किंवा बिघडू सुद्धा शकतात. पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये? जेव्हा आपण चांगली सवय लावायचा प्रयत्न करतो तेव्हा काही दिवस आपल्याला खूप मोटिवेटेड वाटते, पण काही दिवसानंतर ते मोटिवेशन संपून जाते आणि परत आपण आहे तिथेच येऊन थांबतो. ह्या प्रॉब्लेमचे एक समाधान आहे, ते म्हणजे 2 मिनिटांचा नियम, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणतीही चांगली सवय स्वतःला सहज लावू शकता. फक्त ह्यासाठी तुम्हाला थोडी इच्छाशक्तीची गरज लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर आणि सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. प्रत्येक आठवड्याला किंवा 15 दिवसांनी रमेशला वाटायचे की आपण आपले आयुष्य बदलले पाहिजे. मग तो बॉडी बनवण्यासाठी व्यायाम करायचा, पुस्तकांचे वाचन सुरू करायचा आणि मेडिटेशन सुद्धा करायचा. त्याने ठरवले की तो आता ह्या गोष्टींची सवय लावून घेईल. त्याचे काही दिवस तर फार चांगले जायचे. त्याला खूप मोटिवेटेड आणि उल्हासित वाटायचे. तो ही सगळी कामे एकदम सहज करायचा. त्याला हे सगळे करायला खूप मजा यायची. पण काही दिवसानंतर त्याच्या ह्या नवीन सवयींचा उत्साह कमी होत गेला. एक दिवस त्याचे सगळे मोटिवेशन संपून जाते. मग रमेश म्हणतो, ठीक आहे, आज मन करत नाहीये ना, मग मी उद्यापासून करेल. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला ह्या गोष्टी करायची इच्छा होत नाही. मग तो परत म्हणतो, मी उद्यापासून करेल. आणि असे उद्या करत करत त्याचा उद्या कधीच उगवत नाही. काही दिवसांनी तो ह्या नवीन सवयींना पूर्णपणे विसरून जातो. मला वाटतं हे फक्त रमेश बरोबर होत नाही, तर आपल्या बरोबर सुद्धा असेच घडते. पण असे का होते? का नवीन सवय लावायला एवढे अवघड जाते? एक महत्त्वाचे कारण हे आहे की नवीन सवय लावण्यासाठी आपण खूप मोठे टार्गेट्स ठेवतो. त्यामुळे आपले मन ते सहजासहजी स्वीकार करत नाही. सुरुवातीला तर आपण खूप मोटिवेटेड असतो आणि आपल्याला सगळे सोपे वाटते. उदाहरण म्हणजे 1 तास जिम मध्ये जायला एवढे अवघड वाटत नाही, कारण सुरुवातीला आपल्याकडे तो मोटिवेशन फोर्स असतो. जेव्हा आपण मोटिवेटेड असतो तेव्हा आपण स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवत असतो. आपल्याला वाटते आपण सहजरित्या रोज 1 तास जिम मध्ये जाऊ शकतो. पण काही दिवसानंतर ही नवीन सवय लागण्याच्या आत आपले मोटिवेशन संपून जाते. मग हा 1 तास आपल्याला जास्त वाटू लागतो. मग जिम मध्ये जाणे आपले कमी कमी होत जाते आणि हळूहळू आपण ते पूर्णपणे बंद करून टाकतो. त्यामुळे मित्रांनो, मोटिवेशनवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्याला चांगल्या गोष्टींची कायमची सवय कशी लागेल ह्या गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे. नवीन सवय लावण्याचा एक जबरदस्त नियम आहे, तो म्हणजे 2 मिनिटांचा नियम. जर तुम्ही पूर्ण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न कराल, 1 तास मेडिटेशन करण्याचा प्रयत्न कराल किंवा 5 किलोमीटर धावण्याचा प्रयत्न कराल, तर तुमची नवीन सवय तुम्हाला खूप कठीण वाटेल. जी कामे तुम्ही टाळायचा प्रयत्न करता ती एवढी कठीण नसतात. तुम्ही ती कामे करायची टाळता कारण तुम्ही स्वतः त्या कामांना कठीण बनवलेले असते. 2 मिनिटांच्या नियमाने तुम्ही तुमच्या मेंदूला हा संदेश देता की तुम्हाला जी सवय लावायची आहे ती कठीण नाहीये. मोठ्या सवयींचे तुम्हाला 2 मिनिटांचे छोटे व्हर्जन बनवायचे आहे. मला हे माहितीये की 2 मिनिटात तुमची मोठी ध्येय पूर्ण होणार नाही, पण 2 मिनिटात तुम्ही स्वतःला चांगल्या सवयी लावणे सुरू करू शकता. जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा तुम्हाला ह्यामध्ये सातत्य ठेवायला सोपे जाईल, कारण या फक्त 2 मिनिटांच्या सवय असणार आहे. एक उदाहरण बघूया. समजा तुम्हाला पुस्तकांचे वाचन करण्याची सवय लावायची आहे, तेव्हा तुम्ही ह्या 2 मिनिटांच्या नियमाचा वापर करा. फक्त एका पानाचे वाचन करा, फक्त 1 पान, म्हणजे फक्त 2 मिनिटांसाठी पुस्तक वाचा. त्याच्यानंतर पुस्तक ठेवून दिले तरी चालेल, पण कमीत कमी 2 मिनिट तरी वाचा. तुमचे ध्येय असू शकते की पुस्तक पूर्ण वाचायचे आहे, त्याच्या नोट्स काढायच्या आहेत, पण आधी सुरुवात तर करा, भले ती सुरुवात छोटी का असेना. अनेकदा लोक विचार करतात, तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न निर्माण झाला असेल, 1 पान वाचून काय होणार आहे? हे बघा मित्रांनो, तुमची नवीन सवय तुमच्या मनाला एवढी अवघड वाटली नाही पाहिजे ज्यामुळे तुम्हाला ती सवय नकोशी वाटेल. तुम्ही पाहिलं असेल, डान्समध्ये जे अवघड स्टेप्स असतात त्यांचा सराव सुद्धा छोट्या छोट्या स्टेप्स विभागून केला जातो. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या सवयीला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये विभागून
स्वतःला ट्रेन करावे लागेल. सुरुवातीलाच एकदम मोठी उडी मारायची नाही. आधी छोट्या छोट्या उड्या मारण्याचा सराव करायचा आहे. जेव्हा तुम्ही रोज 2 मिनिटं तुमच्या नवीन सवयी करायला सुरुवात कराल तेव्हा ह्या सवयी सोप्या असल्यामुळे तुमचे मन ते स्वीकार करायला लागेल आणि तुम्ही आरामात ह्या रोज करू शकता. 2 मिनिटांच्या नियमाप्रमाणे तुमचे ध्येय थोडे बदलले पाहिजे. उदाहरण म्हणजे मला लेखक बनायचे असेल तर मला रोज एक वाक्य लिहायचे आहे. मला फिट व्हायचे आहे, मग मला रोज 2 मिनिट व्यायाम करावा लागेल. अशा प्रकारे 2 मिनिटांचे ध्येय ठरवणे सोपे आणि महत्त्वाचे आहे, कारण ही छोटी ध्येयच तुम्हाला काम करण्याची सुरुवात करायला भाग पाडतील. जर तुम्ही 2 मिनिटं व्यायाम करू शकत नसाल तर तुम्ही फिट होण्याची अपेक्षा न केलेलीच बरी. जर तुम्ही एक वाक्य सुद्धा लिहू शकत नसाल तर तुम्ही पुस्तक लिहिण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. फक्त एक वाक्य लिहिणे किंवा फक्त 2 मिनिटं चालणे काही न करण्यापेक्षा खूप चांगले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे करून तुम्ही स्वतःला एक सवय लावून घेत आहात. शेवटी तुम्ही जे वाक्य लिहिणार आहात त्या अनेक वाक्यांपासून एक पॅरेग्राफ बनेल. अनेक पॅरेग्राफ मिळून एक चॅप्टर बनेल. अनेक चॅप्टर मिळून एक पुस्तक तयार होईल. मी तुम्हाला माझे एक उदाहरण देतो की हा 2 मिनिटांचा नियम मी माझ्या एका सवयीसाठी कसा वापरला. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला पुस्तके वाचण्याची सवय लावायची होती, कारण मला हे समजले होते की आयुष्यात प्रगती करायची असेल तर ज्ञान मिळवणे खूप गरजेचे आहे. यशस्वी लोकांनी त्यांचे अनुभव ह्या पुस्तकांमध्ये लिहिले आहे. त्यामुळे जोशमध्ये येऊन मी अनेक पुस्तके विकत घेतली. माझा प्रयत्न होता की जास्तीत जास्त पुस्तके वाचून संपवायची. यामुळे झाले काय की काही दिवसानंतर मला कंटाळा यायला लागला. मी वाचन कमी केले आणि हळूहळू ते पूर्ण बंद झाले. नंतर माझ्या हे लक्षात आले की मी स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या आणि त्यामुळेच मला वाचन करण्याची इच्छा होत नव्हती. मग मी ठरवले की वाचन तर करायचेच आहे, मग एक पान वाचले तरी चालेल. मग मी रोज एक पान वाचण्याने परत सुरुवात केली. आता माझे ध्येय होते रोज एक तरी पान वाचायचे. मी रोज एक पान वाचायचो, पण खूप मन लावून आणि लक्ष देऊन वाचायचो. एक पान वाचणे खूपच सोपे होते, त्यामुळे सहज मला ही सवय लागली. काही दिवसानंतर मी थोडी जास्त पाने वाचायला सुरुवात केली, कारण एक पान वाचणे सोपे झाले तर मला वाटू लागले थोडे अजून वाचले पाहिजे. अशा प्रकारे पुढे मी कधीच थांबलो नाही. ह्यामध्ये काही असे पण दिवस आले की मी रोज एक पानापेक्षा जास्त वाचू शकलो नाही. पण ठीक आहे, महत्त्वाचे हे आहे की मी माझ्या वाचनामध्ये सातत्य ठेवले आणि असे करत करत मी विकत घेतलेली सगळी पुस्तके वाचून टाकली. भलेही मी रोज एक पान वाचले होते, पण त्या लोकांपेक्षा जास्त वाचले जे फक्त म्हणत राहिले की एक दिवस मी सुद्धा वाचन चालू करणार आहे, पण त्यांनी कधी पुस्तक उघडले नाही. कोणत्याही सवयीचा सर्वात महत्त्वाचा भाग त्याची सुरुवात असते आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की त्या सवयीमध्ये तुमचे सातत्य किती आहे. एक वाक्य लिहिणे काही न लिहिण्यापेक्षा चांगले आहे. एक पान वाचणे काही न वाचण्यापेक्षा खूप चांगले आहे. 2 मिनिटं घरात चालणे अजिबात न चालण्यापेक्षा खूप चांगले आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सुरुवात 2 मिनिटांपासून करायची आहे. नंतर तुमच्या सोयीनुसार हा कालावधी वाढवत जायचा आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.